नमस्कार मंडळी, प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आणि आपण आहोत रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चंदरगावमध्ये. तर या गावामध्ये क्लीननेस जर तुम्ही बघसाल ना, म्हणजे त्यांचे घरं वगैरे एवढे क्लीन आहेत की आपल्या इकडे शहरातले घरंसुद्धा नाही आहेत. पूर्ण सारवून वगैरे असे ठेवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये तुम्हाला नाली बघायला मिळणार नाही. इथे प्रत्येक घरामध्ये शोषखड्डा आहे. क्लीननेस तुम्ही बघून घ्या या गावामध्ये. आणि त्याहीपेक्षा मोठं म्हणजे इथे नेटवर्क नाही आहे कुठल्याच मोबाईलचं. सो बिना नेटवर्क या गावामधले लोक राहत आहेत. सो तुम्ही राहू शकणार का बिना नेटवर्कचे? कमेंट करून सांगा. इथं जर तुम्हाला नेटवर्कमध्ये यायचं असेल ना, तर असं रोडवर रस्त्यावर गावाच्या बाहेर थोडंसं यावं लागतं. तर थोडंफार जिओचं नेटवर्क आहे. बिना नेटवर्कचे लोक राहत आहे. आणि त्याहीपेक्षा अजून नवल म्हणजे आता मी तर आहे अकोला, नागपूर, आपल्या अमरावती साईडची. आपल्या इथले ग्रामसेवक किंवा अधिकारी आपल्या गावामध्ये किती वेळ येतात हे आपल्याला माहिती आहे. पण इथली जी ग्रामसेविका आहे ती 3 किलोमीटर चालून येते आणि रोज येते ग्रामपंचायतमध्ये. म्हणजे आता हे आय डोंट नो तुमच्यासाठी किती आश्चर्याचं असेल, पण माझ्यासाठी खूप आश्चर्याचं आहे. कारण की मी आमच्या गावामध्ये ग्रामसेवक कधी बघितले नाही आहेत. मी नेटवर्कच्या शोधामध्ये आलेली आहे इथं रस्त्यावर. इथली जी ग्रामसेवक म्हणजे इथल्या या पूर्ण भागामध्ये जर तुम्ही रायगड भागामध्ये बघत असाल, आता आम्ही 3-4 ग्रामपंचायतमध्ये फिरलो आहे. इथले जे ग्रामसेवक आहे सकाळी 8 वाजताच येतात आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या गावामध्ये असतात. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये बसून असतात. म्हणजे तुम्ही विचार करा ना, आता ही गोष्ट आपल्याकडल्या साईडच्या लोकांना खूप नवल वाटेल. म्हणजे असं नाही की फक्त ग्रामसेवक, सरपंच तर असतात, पण कर्मचारी जो भाग असतो कर्मचारी पण ग्रामपंचायतमध्ये अवेलेबल असतात. आणि ठीक आहे, एकही दिवस आड सुट्टी न घेता पण इथली जी ग्रामसेविका ती 3 किलोमीटर चालून येते, हे म्हणजे नवल आहे. चेतना पाटील म्हणून ग्रामसेविका आहे तिथल्या. गाव खूप सुंदर आहे, क्लीननेस एकदम आहे. आणि शोषखड्डे तुम्हाला प्रत्येक घरामध्ये बघायला मिळेल. म्हणजे इथे तुम्हाला नालीच बघायला मिळणार नाही. एवढ्या विदाऊट नेटवर्कच्या गावामध्ये किती सारं एक नवीनता आहे हे तुम्ही बघू शकता. गाव दाखवते. अशा भागामध्ये सुद्धा ग्रामसभा होतात, हे महत्त्वाचं. म्हणजे कालच ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेला सुद्धा लोक उपस्थित होते. 50-60 घरांचंच गाव आहे हे, जास्त मोठं गाव नाही आहे. आणि इथे फक्त प्रत्येक घरामध्ये असे 1-1, 2-2 जणच आहेत. त्यांचे जे मुलं वगैरे आहेत ते सगळे असे ठाणे, पुण्या साईडला जॉबसाठी गेलेले आहेत. गावामध्ये फक्त असे आई वडील वगैरे असेच राहतात. गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे ते मे बी तर राहत नसेल. आणि व्यवसायाच्या शोधामध्ये ते सगळे बाहेर गेलेले आहे. अशा ठिकाणी ग्रामसभेसाठी लोक येत आहेत अशिक्षित. तर आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी ग्रामसभेमध्ये का जाऊ नये हे तुम्ही सांगा. आणि सोबतच तुमच्या गावचे ग्रामसेवक किती वाजता तुमच्या गावामध्ये येतात किंवा किती दिवस येतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. बाय बाय.